महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग पंढरपूर येथील कार्यालयातील सर्व साहित्य, खुर्च्या, टेबल, पंखे, ट्यूबलाइट, लॅपटॉप, कपाटे जप्त करण्याचे आदेश, त्याचे अटॅचमेंट वॉरंट काढण्याचे आदेश पंढरपूर येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाच्या न्यायाधीश सन्माननीय श्रीमती एस पाखले मॅडम यांनी नुकतेच दिलेले आहेत। त्याचबरोबर कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पंढरपूर यांच्या सर्व बँक खात्यांचा तपशील देखील कोर्टामध्ये सादर करण्याचे आदेश हे श्रीमती पाखले मॅडम यांनी नुकतेच दिलेले आहेत। या प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी आहे की या अनवली ते टाकळी दरम्यान ज्या रोड विकासाचं बांधणीचं काम अशोका ब्रिजवेज पुणे या कंपनीला महाराष्ट्र शासनाकडून देण्यात आलेलं होतं, त्याचं काम पूर्ण झालं आणि काम पूर्ण झाल्याच्या नंतर जी काही रक्कम वसुली होती ती महाराष्ट्र शासनाने कंपनीस दिली नाही। त्याबाबत वाद निर्माण झाले आणि त्या वादासाठी निराकरण करण्यासाठी मुंबईच्या माननीय उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथील माजी न्यायमूर्ती सन्माननीय सुजाता मनोहर यांची नियुक्ती या प्रकरणी लवाद म्हणून केलेली होती। माननीय सुजाता मनोहर न्यायमूर्ती यांनी या कंपनीस महाराष्ट्र शासनाने 3,43,00,000 रुपये अशा प्रकारची सुमारे रक्कम देण्याबाबतचे आदेश हे सदर लवादाच्या न्यायनिर्णयामध्ये देण्यात आलेले होते। या लवादाची एन्फोर्समेंट अंमलबजावणी करण्यासाठी कंपनीतर्फे सोलापूरच्या माननीय जिल्हा न्यायाधीशांकडे दरखास्त दाखल करण्यात आली। ती दरखास्त पंढरपूरच्या वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाकडे वर्ग करण्यात आली। या प्रसंगी देखील या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागास अनेक वेळा वारंवार ताकीद देऊन, वॉर्निंग देऊन, नोटीस काढून देखील महाराष्ट्र शासनाने सदरची रक्कम देण्यास टाळाटाळ केल्याचे निष्पन्न झाले आणि त्यामुळे या प्रसंगी झालेल्या युक्तिवादामध्ये आम्ही अशी बाजू मांडली की महाराष्ट्र शासन हे या सगळ्या कॉन्ट्रॅक्टर्स कंपन्यांची बिले देण्यामध्ये अपयशी ठरत आहे आणि त्याचे गंभीर परिणाम महाराष्ट्र शासनातर्फे यापुढे देखील भविष्यामध्ये घेण्यात येणाऱ्या संभाव्य विकास कामांवर किंवा या सगळ्या डेव्हलपमेंटवर देखील याचे परिणाम होऊ शकतात आणि या अशा पद्धतीनं रक्कम बुडवण्याचे जे उद्योग हे होत आहेत, रक्कम दिली जात नाही कंपन्यांना, तर त्याच्यामुळे एक वेगळा चुकीचा मेसेज हा या सगळ्या उद्योग क्षेत्रामध्ये जात आहे आणि त्यामुळंच हा सर्व युक्तिवाद ऐकून त्याचं समाधान झाल्याने माननीय पाखले मॅडम यांनी कार्यकारी अभियंता यांनी तातडीनं हे बँक डिटेल्स दाखल करावेत। त्याचबरोबर ह्या सगळ्या एक प्राथमिक उपाययोजना म्हणून वॉरंट, अटॅचमेंट वॉरंट हे इश्यू करण्यात आलेले आहे आणि त्यानुसार जी मागणी कंपनीमार्फत करण्यात आली होती की या कार्यालयातील सर्व साहित्य हे तातडीनं जप्त करण्यात यावं, अटॅच करण्यात यावं आणि याप्रमाणे आदेश झालेले आहेत आणि सदरचे संपूर्ण साहित्य जप्त करून ते माननीय कोर्टाच्या कस्टडीमध्ये दाखल करण्याचे आदेश माननीय कोर्टाने दिलेले आहेत।